मनापासून स्वागत करतो। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये माझ्या समवेत आमचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील साहेब आहेत, आमच्या प्रभाग क्रमांक 5 च्या उमेदवार वीणा गरड आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील साहेब आहेत, शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष काशीनाथ पाटील आणि आमच्या अन्य सहकारी आहेत। हा विषय जो आपल्या समोर आज आम्ही मांडतोय तो पनवेलकरांचा जो अतिशय कळीचा मुद्दा आहे, जिव्हाळ्याचा मुद्दा आहे, त्या प्रॉपर्टी टॅक्सशी संबंधित आहे। पनवेलकरांना प्रॉपर्टी टॅक्स मधून दिलासा मिळावा म्हणून पनवेलकर कासावीस झालेला असताना सारे प्रयत्न, मोर्चे, लढे, आंदोलन, धरणे, शिष्टमंडळ, न्यायालयीन बाब हे सगळं केल्यानंतर ही या ठिकाणचे आमदार आणि महानगरपालिकेचे चालक मालक प्रशांत ठाकूर, त्यांचे बंधू परेश ठाकूर आणि त्यांच्या चेलेचं पेठे जे नगरसेवक आहेत त्यांना काही हा मुद्दा रास होत नाही। त्यांना नागरिकांकडनं हा प्रॉपर्टी टॅक्स वसूलच करायचा आहे। जे कोणी त्याला विरोध करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि ह्या विरोधात जे आंदोलन करतील त्यांना अटक करा, ही ह्या प्रश्नावरची त्यांची जाहीर भूमिका आपल्या माध्यमातूनच आम्ही ऐकली किंवा वाचलेली आहे। त्याच्यामुळे ह्या विषयात सातत्यानं आम्ही मंडळी प्रयत्न करते होतो। एक वेळ अशी आली की कोविडच्या कालखंडामध्ये वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहातून ही मंडळी आयुक्त, महापौर, उपमहापौर आणि पदाधिकारी आणि अधिकारी बसून महासभा चालवायचे, पण हटकून प्रॉपर्टी टॅक्सचा विषय विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी घेतला की त्यांचा ऑनलाईन मीटिंग असल्यामुळे कधीही आवाज बंद करण्याचं स्वातंत्र्य जे त्यांच्याकडे होतं त्यामुळे ते म्यूट करायचे आणि त्या ठिकाणी बंद करायचे। माझ्या सहकार्याने मला सांगितलं, साहेब आम्ही बोलायला लागलो की आमचा आवाज बंद करताय। मी सांगितलं पीपीई किट घाला आणि नाट्यगृहामध्ये तुम्ही सभेत जा, जे काय करायचं ते बघू। तर त्या माझ्या सूचनेप्रमाणे 15 नगरसेवक आपले पीपीई किट घालून त्या महासभेत गेले आणि त्यानंतर जामानिमा त्या ठिकाणी महापालिका आयुक्त आणि पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केला। 3 एक पिंजरे आणलेले होते, 2-3 लहान गाड्या होत्या। डिस्टन्स मेंटेन करायचं असल्यामुळे 15 लोकांना एका गाडीत काय पोलिसांना कोंबून नेता आलं नसतं। म्हणजे कारवाई करतानाही पोलीस आणि यंत्रणा सजग होती की कोविडचा जे प्रोटोकॉल्स आहेत त्याचं कुठं आपल्या हातून उल्लंघन होऊ नये, पण ह्यांना अटक मात्र आपल्याला करायची आहे। हे मानसिकता घेऊन या मंडळींनी 3-4 पिंजरे, छोट्या मोठ्या 2-3 गाड्या बोलवल्या। त्यांच्या दुर्दैवानं मी त्या ठिकाणी बरोबर 5 मिनिटात पोहोचलो आणि मी सांगितलं की पहिला मला अटक करा आणि नंतर नगरसेवकांना अटक करा। त्यानंतर त्यांना नाईलाजास्तव 30% प्रॉपर्टी टॅक्स त्या ठिकाणी कमी करावा लागला। उर्वरित कराच्या बाबतीत आम्ही सातत्यानं भांडतोय, महाविकास आघाडी म्हणून मानतोय। आमच्या सोबतीनं पनवेल मधल्या अनेक सामाजिक संघटनाही या विषयावर भांडत आहेत आणि त्याच्यातून ज्या काही बाबी 129 अ चा लाभ या ठिकाणी सोसायट्यांना मिळू शकतो या दृष्टीनं आमच्या सहकारी वीणा गरड त्यांनी प्रयत्न केले। माझे सहकारी विष्णू पाटील हे खारघरचे सरपंच असताना त्या ठिकाणी खारघर मधल्या काही सोसायट्यांना कराची आकारणी झालेली होती आणि त्याचा आधार घेत ज्या सोसायट्यांना महापालिका स्थापनेपूर्वी या ठिकाणी कराची आकारणी झालेली असेल त्यांना 129 ए अंतर्गत कराच्या बाबतीत सवलती मिळू शकतात। त्याचा आधार घेत आमच्या सहकार्यांनी काम केलं आणि महाविकास आघाडीच्या त्या प्रयत्नांना हळूहळू का होईना पण चांगलं यश आलं आणि आता तर तो धोरण म्हणून जवळपास एक प्रभाग क्रमांक 1, 2
आणि जुनी पनवेल नगरपालिका परिषदेची हद्द सोडता साऱ्या 14 प्रभागांना तो धोरण म्हणून लागू होईल अशी सिच्युएशन क्रिएट झालेली आहे. या बाबतीत सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली टाळाटाळ करत महापालिका आयुक्त बसलेले होते. पण ज्या वेळेस न्यायालयात जाण्याची वाच्यता आम्ही मंडळींनी केली त्यावेळेस त्यांनी राज्याच्या महाअभिव्यक्त्यांचा मार्गदर्शन मागवला आणि त्याच्यातून जे काही समोर आलेलं आहे त्याच्याबद्दल माझ्या सहकारी आणि प्रभाग क्रमांक 5 च्या उमेदवार लीना घरट आपल्याला या ठिकाणी माहिती देतील. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि हे स्वागत करत असतानाच हा अतिशय महत्वाचा मुद्दा आपण या महानगरपालिकेतल्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावा. ज्यांच्यापैकी अनेकांना हार्टचा डिसीज या प्रॉपर्टी टॅक्सच्या जबरदस्त बडग्यामुळे झालेला आहे. काहींना त्या ठिकाणी मेंदूचे विकार देखील या बोजामुळे झालेले आहेत अशी परिस्थिती आहे. कारण अनेक ठिकाणी घर गहाण ठेवा आणि कर भरा अशी परिस्थिती या मंडळींची झालेली होती. त्या साऱ्यातून हा एक चांगला स्थायी स्वरूपातला दिलासा या साऱ्या मंडळींना मिळणार आहे आणि म्हणून या पत्रकार परिषदेतल्या या ठळक मुद्द्यांना आपण मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देऊन सहकार्य करावं ही विनंती आपल्याला करतो. पुनश्च एक बार आपण मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि मोठ्या संख्येनं आल्याबद्दल आभार व्यक्त करून लीना घरट यांना पुढची कामकाज सुरू करायची विनंती. आता आपल्या माननीय आमदार बाळा पाटील साहेब आपले माजी आमदार भाऊसाहेब पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे आपण गेली 5 वर्ष झाले पनवेल महानगरपालिकेने सत्ताधाऱ्यांनी 65% कर सवलत आपल्याला दिलेली नाहीये आणि आपल्यावरती बेकायदेशीर अवाजवी पूर्वलक्षी प्रभावाने मालमत्ता कर लावलेला आहे. त्याला आम्ही विविध आंदोलने केले, उपोषणे केले, सोबतच मंत्र्यांनी बैठका आमच्या झाल्या. अशी विविध पद्धतीने आम्ही वारंवार याच्या विरोधात आवाज उठवलेला आहे आणि सत्तेमध्ये नसतानाही आम्हाला यश मिळालेलं आहे. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कोरोना काळामध्ये आम्ही पीपी किट घालून मी आणि माझ्यासोबत शेकापचे काही नगरसेवक होते, आम्ही मिळून आंदोलन केलं सभेमध्ये आणि आंदोलन केल्यामुळे आम्हाला 15 दिवस सस्पेंड केलं गेलं. पण तरी पण त्यावेळेस मी सत्तेमध्ये होते म्हणून त्यांना 30% मालमत्ता कर कमी करावा लागला. म्हणजे वार्षिक भाडे मूल्य जे होतं ते 30% त्यांनी कमी केलं. तसेच आपण दुसऱ्यांदा गावठाण हद्दीमधील जेवढे पण मालमत्ता आहेत त्यावेळेस माझी आपल्या आमदार भाऊसाहेब पाटील सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्ष यांनी वारंवार उपोषणं केली, साखळी आंदोलन केले. त्याच्यामुळे गावठाण हद्दीतील मालमत्तांना त्यांना क वर्गातून ड वर्गामध्ये समावेश करावं लागलं. त्याच्यामुळे 30% त्यांचाही मालमत्ता कर कमी झाला. त्याच्यानंतर आम्ही गोविंदनाथ साहेब पंतप्रधान सचिव आहेत नगर विकास खात्याचे, त्यांच्यासोबत मंत्रालयामध्ये मीटिंग लावली आणि त्या मीटिंगमध्ये आमची त्यांच्याशी एक तास त्यांच्याशी बोललो आम्ही आणि बोलल्यानंतर जवळपास त्यांनी सूचना दिल्या आपल्या आयुक्त साहेबांना. सूचनेमुळे सत्ताधाऱ्यांना 90% शास्ती माफी करावी लागली. त्यासोबतच त्यांनी 129 अ कलम जो आपल्या शुल्क वसाहतील नागरिकांना लागला नव्हता ते पण लावण्यासाठी त्यांनी सूचना दिल्या. म्हणजे सत्तेत असताना आम्ही हे गोष्टी करून दाखवलेल्या आहेत. आपण जर आमची पीपीटी बघाल तर कशा पद्धतीने पहिले आमचे जे पीपीटी दाखवा आमचे जे पहिले जे मालकधारक आहेत त्यामधले घटक गौस आहेत त्यांना 1,06,000 मालमत्ता कर आला होता. तर आपण 129 अ कलमाचा वापर करून लागू करून त्यांना ते कर 21,000 आपण आणलेला आहे. म्हणजे त्यांचा जवळपास 80,000 मालमत्ता कर कमी झालेला आहे. आपल्याकडे पुरावा आहे. त्याच्यानंतर आपण अशाच प्रकारे आपल्या 300 मालमत्ता धारकांचे टॅक्स कमी केलेले आहेत. आपण पाहू शकता पीपीटी वरती. काही जणांचे 7%,
काही जणांचे 65%, काही जणांचे 80%, म्हणजे इतका मालमत्ता कर कमी झालेला आहे. म्हणजे आपल्या प्रयत्नांमुळे हे आपल्याला यश मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे 129 अकलमाप्रमाणे ज्यांनी कुणी मालमत्ता कर भरलेला असेल त्यांना पुढील 3 ते 4 वर्ष उद्रास कर भरावा लागणार नाही, पण भरलेला कर महापालिकेकडे ऍडव्हान्स टॅक्स म्हणून जमा राहील. हे आश्वासन आपल्याला दिलं गेलं आहे, ते झालेलं आहे. आपल्या इकडे एफ्राईलमध्ये राहणारे प्रताप पवार त्यांनी मालमत्ता कर भरला होता, तर त्यांना ते सूट मिळाली. त्यांना पुढील 3 ते 4 वर्ष कुठलाही कर त्यांना भरावा लागणार नाही. त्याचप्रमाणे 300 लोकांना ही सूट मिळालेली आहे. आता आपण सेक्टर 11 मधील विद्युत सोसायटी आहे, सेक्टर 12 मधली दक्षिण सोसायटी आहे, त्यासाठी सुद्धा अर्ज केला होता महापालिकेकडे. आणि अर्ज केल्यानंतर त्यांनी ही सूटची मागणी केली होती, पण सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे आयुक्त साहेबांनी त्याचा निर्णय घेतला नाही. आम्ही वारंवार फॉलोअप घेतला, आयुक्त साहेब चितळे असतील त्याच्यासोबत फॉलोअप घेतला, आपले उपायुक्त खडगे साहेब असतील त्याच्यासोबत फॉलोअप घेतला. मी कंटिन्यू फॉलोअप घेतल्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं, जर आपण साहेब याचा निर्णय घेतला नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ, तुमच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाऊ. मग त्यांनी काय सांगितलं की आपण महाराष्ट्राचे जे श्री आशुतोष कुंभकोणी साहेब, जे एक्स अटॉर्नी जनरल आहेत, त्यांचा आपण सल्ला घेऊया, त्यांचा एक्सपर्ट ओपिनियन घेऊया, मग आपण ह्याच्यामध्ये तोडगा काढूया. तर आम्ही ते वाट पाहिली. आम्ही 3 महिने यांनी त्या तोडगा दिलाच नाही आपल्याला. मग शेवटी नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्या पत्रामुळे, आपण पाहतो हे पत्र मी आपल्याला मिळालं होतं, त्यांनी शेवटी हे तोडगा दिला आपल्याला. त्यांचं उत्तर आपल्याला आलेलं आहे कुंभकोणी साहेबांचं. त्या उत्तराप्रमाणे 129 कलम जो आहे तो सिडको वसाहतीतील प्रत्येक मालमत्ता धारकाला मिळालाच पाहिजे. त्यांचं हे पत्र आहे, त्यांचं हे दिलेलं उत्तर आहे. म्हणजे एक्सपर्ट ओपिनियन प्रमाणे आपले खारघरमधील जवळपास 25,000 मालमत्ता धारकांना ही सवलत मिळत आहे आणि याची प्रोसेस आपली चालू आहे. आणि आजचं हे पत्रकार परिषद घेण्याचं कारण हेच आहे की आम्ही सर्व महाविकास आघाडीचे उमेदवारांनी गॅरंटी घेतलेली आहे की आम्ही पहिल्याच महासभेमध्ये म्हणजे 31 जानेवारी 2026 पूर्वीच मालमत्ता कर 65% कमी करून टाकू. त्याचप्रमाणे लावलेला डबल टॅक्स हा पूर्णपणे माफ करू. आणि ज्यांनी कुणी मालमत्ता कर भरला असेल त्यांचा ऍडव्हान्स टॅक्स म्हणून तो जमा राहील, म्हणजे त्याला पुढे 3 ते 4 वर्ष कुठलाही टॅक्स भरावा लागणार नाही. त्याचप्रमाणे लागलेली व्याज, दंड, शास्ती हे पूर्णपणे माफ करू. की आम्ही सर्व उमेदवार, सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार शपथ घेतो आणि गॅरंटी देतो की सत्तेत आल्याच आम्ही सर्व गोष्टी करून टाकू. त्याच्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावं हीच मी विनंती करते.